सर्वप्रथम सगळ्यांना मानाचा अभिमान स्वाभिमानाचा कडक जय भीम। माझं नाव स्वप्नील गायकवाड, मी राहणार मुंबई येथे आणि मी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे। तर मी आज दिनांक 4 रोजी आलेलो आहे चैत्यभूमीला। तर मग तुम्हाला माझ्या चॅनलमार्फत हे दाखवणार आहे की पूर्वतयारी कशी केली जाते बाबासाहेबांच्या परिनिर्वाण दिनाची। तर मग या आपण पाहूया। एकदा तुम्ही सगळीकडे पाहू शकता किती जनता इथून आलेली आहे। तर तुम्ही पाहिलंच असणार किती जनता इथून आली, किती लांबून लांबून जनता येते। आपण हे पुढे आता परत पूर्ण व्हिडिओमध्ये बघूया। तर सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आपण आलेलो आहोत दादरला, शिवाजी पार्कला। बघू शकता असा बॅनर मस्त लावलेला आहे एंट्रन्सला आणि मस्त लोक आता यायला सुरू झालेत असं वाटतं मला। हळूहळू सगळे लोक येत आहेत। आतली तयारी बघू कशी आहे। स्क्रीनिंग वगैरे मस्त लावली इथे एंट्रन्सलाच। तर VIP चेकिंग वगैरे करूनच आतमध्ये सगळ्यांना पाठवून आहेत। तर लोक इथे चाय वगैरे सगळं नाश्ता वगैरे चालू आहे इथे। रात्रीचे वाजलेत 9:30-10। बघूया आपण पुढे जाऊन ही लाईन कसली आहे। आय थिंक भोजनदानची असणार ही लाईन। चला आपण पुढे जाऊन बघूया, काय कन्फर्म करूया आपण कसली लाईन आहे। हां, सगळे जेवत आहेत आजूबाजूला। आय थिंक ती भोजनदानचीच लाईन असणार। पुढे जाऊन बघूया आपण काय ते कन्फर्म करूया। मस्त असे कार्पेट वगैरे टाकलेत ग्रीनवाले, लोकांच्या पायाला अशी खडी लागू नये म्हणून, दगडा वगैरे लागला नाही पाहिजे पायांना। हां, तर ही लाईन भोजनदानचीच आहे। आतमध्ये मस्त बाबासाहेबांचे सगळे असे बॅनर लावलेले आहेत। लोक अशी मस्त बसले जेवायला इथे आजूबाजूला। लहान पोरांना घेऊन पण आलेत लांबून लांबून लोक। बघा हे तंबू बांधलेले आहेत ते आपण तिथे आपण बुक्स सगळं घेतो पण ना, ते सगळं तिकडचे हे सगळी तयारी चालू आहे आता सध्या। बघा लोक अशी जेवत आहेत रस्त्यातच। ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे, फक्त त्यांना उद्या आता सेटअप उभा करायचा आहे। अजून पुढे जाऊन बघूया पण काय आहे। आय थिंक ही भोजनचीच लाईन आहे। चला अजून पुढे जाऊन बघूया। मस्त सिस्टमॅटिकली खुर्च्या टेबल लावून जेवायला आरामात इथं बसून जेवू शकतात लोक। कुठल्याच प्रकारचा त्रास नाही। बघा मस्त झोपायची पण सोय केली लोकांची। मस्त पाऊस वगैरे आला तरी काही टेन्शन नाही, मस्त लोक निवांत झोपू शकतात। लोकांनी गोधड्या चादऱ्या सगळ्या मस्त घरातून आणलेल्या आहेत। जेवण मस्त आराम करता इथे। बघा कशी मस्त सोय केली आपल्या सरकारने। सल्यूट आहे आपल्या सरकारला। इथे आतमध्ये पण स्क्रीनिंग लावले, मोठीशी स्क्रीनिंग आहे आतमध्ये पण। म्हणजे लोक इथं झोपून पण बघू शकतात आतमध्ये काय चाललंय काय नाही चाललंय। उद्या ह्या स्क्रीनिंगला उद्या चैत्यभूमीचे आतले बाबासाहेबांचे आतले दर्शन पण दाखवलं सगळ्या स्क्रीनिंगला। पंखे वगैरे मस्त सगळ्याची सोय, चार्जिंग सॉकेट। हे चॅरिटेबल ट्रस्टचे सगळे हे आहेत, तंबू आहेत। म्हातारी माणसं किती लांब आहेत, त्यांचं वय त्यांचं किती असेल विचार करा। इथं एक दुसरा टेंट आहे हा मोठा, तो वेगळा होता हा वेगळा आहे। सगळ्या गाड्या बिड्या मस्त जात आहेत, सगळी तयारी चालू आहे भोंग्या बिंग्यांची। पुढे जाऊन अजून बघूया काय दिसतं का। महिलांसाठी तर खूपच मस्त असे एकदम सोय करून ठेवले। स्नानगृह आहे, शौचालय बांधलेले आहेत मस्त। पिंक बस तर्फे काहीतरी सोय केलेली आहे, सगळे तुम्हाला बघायला भेटेल। भंतेजी पण आलेत, भरपूर भंतेजी आलेत। सुरुवातीपासून मला भंतेजी दिसत आहेत। हे ध्यान साधना कक्ष आहे, इथे जाऊन तुम्ही ध्यान साधना करू शकता, मेडिटेशन सेंटर। कसे लोक मस्तपैकी जेवत आहेत आणि आता आराम करतील। आणि आपले सुरक्षा रक्षक इथे वरती बसले, त्यांच्यासाठी एक टेंट बांधलेला आहे। आणि इथं काय स्टेजचंच काम चालू आहे इथे। उद्या इथे फंक्शन होणार आहेत, कव्वाली गाणी वगैरे। पाठी शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय। पुढे जाऊया आपण, बघूया अजून काय काय आपली सोय केलेली आहे यावर्षी। काय ते वेगळं वाटतं यावर्षी। पुन्हा मैदान मस्त निळ्या आणि पंचशीलच्या झेंड्याने पूर्ण भरलेलं आहे, छान वाटतं बघायला। बघ इथं पण लोक बाहेर झोपलेली आहेत, आतमध्ये जागा नसेल कदाचित।
हे बघा, आणि इथे ना एक कार्यक्रम चालू आहे, ते आपला बौद्ध महासंघ मुंबईच्या तर्फे. तिथे मस्त असं एक भाषण चालू आहे बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांच्या महापुरुषांबद्दल छान अशी माहिती देतात. ते समोर बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धाची मूर्ती मस्त सजवून ठेवलेली आहे. चोरी नहीं करनी चाहिए, बिना दिए किसी वस्तु नहीं लेनी चाहिए, आणि तुम्हाला पाहिजे इथून तुम्ही व्यभिचार नहीं करना चाहिए, तुम्ही अपनी खाली पत्नी के अलावा सबको बहन समझना चाहिए, भारताचं संविधान हमको झूठ नहीं बोलना चाहिए, आणि हमें जो गौतम देखा बुद्धाची है आणि वो बाबासाहेबांच्या सुना है, वो बोलना जीवनावरची चाहिए. पुस्तक आहे ते और तुम्ही घेऊ शकता. आणि किसी भी कॅलेंडर प्रकार पण का नशा नहीं कॅलेंडर पण तुम्ही घेऊ शकता 2026चा. हे बघा, सगळे भंते इथून जात आहेत. आय थिंक भोजन करायला जात आहेत. आणि हे सगळे भंते ह्या राज्यात येतं बिलकुल नाही वाटत आहेत. हे नक्कीच MP, UP, ओडिसा या साईड सगळे बनते आहेत. त्यांच्या वेशभूषा बघूनच माहिती पडत आहे. त्या डोक्यावर सगळे घेऊन चाललेत. आणि इथे आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMCने छान अशी आरोग्य सेवा मस्त चालू केलेली आहे. हेल्थ चेकअप, आई चेकअप, सगळ्या टाईपचे चेकअप इथं करू शकता. मोठे मोठे डॉक्टर इथे आलेले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता. छान मस्त अशी सोय केलेली आहे गव्हर्नमेंटने आपल्या. इथे पण लेडीज डिपार्टमेंट वेगळा ठेवलेला आहे, सेपरेट, कोणाला त्रास होऊ नये म्हणून. तयारी छान केलेली आहे वर्षी. इथे मस्त बाबासाहेबांचा बॅनर बनतोय. आय थिंक हे सगळे विद्यापीठ आहेत जे बाबासाहेबांच्या नावांनी आहेत ना, ते सगळे विद्यापीठ ह्याच्यावर छापलेले आहेत. बघा किती पब्लिक आले बघा. पुन्हा 360 डिग्रीमध्ये दाखवतो तुम्हाला किती पब्लिक आहे बघा, किती पब्लिक. हे सगळे बीड, नांदेड साईडचे आहेत. चला, तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर काही चुकलं असेल तर लहान भाऊ समजून माफ करा. नवीन स्टार्टअप आहे तर मग थोडं फंबलिंग वगैरे सगळ्या गोष्टी होत राहतील. तर मग तुम्हाला व्हिडिओचा कुठला पार्ट आवडला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका. आणि भावाला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की नवीन स्टार्टअप आपल्याला तुमच्या सबस्क्राईबची लय गरज, भरपूर आपल्याला गरज आहे भावांनो. तर तुम्हीच तुमच्या भावाला घराघरात पोहोचवू शकता. तर मग चला, मी आशा करतो तुम्हाला असं सपोर्ट करत राहणार. आणि भेटूया पुन्हा आपण नवीन अशा एक व्हिडिओमध्ये. चला, तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम.